श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ज्याची आपण आतुरतेने सर्वजण वाट बघत असतो आणि गुरुचरित्राचं पारायण आपण ज्या वेळेला करतो तो सप्ताहाचा काळ आता फार जवळ येणार आहे. तर 20 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. त्या दरम्यान आपण अनेक सेवा करणार आहोत, नित्य स्वाहाकार करणार आहोत, त्याचबरोबर प्रहराची सेवा आपण करणार आहोत. प्रत्येक स्वामी सेवेकरी आतुरतेने प्रहराची सेवा घेतो आणि त्यावेळेला प्रहराची सेवा करणे हे त्याचं अहम सौभाग्य असतं. त्यावेळेला आपण जर परमार्थ आणि अध्यात्म आणि त्याचबरोबर आपण जेव्हा पारायण करतो त्या दरम्यान आपल्याला नित्य स्वाहाकार आणि प्रहर या 2 सेवा जर आपल्याकडून झाल्या तर आपल्या इतकं भाग्यवंत कोणीच नाही. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने प्रहराची सेवा ही आवर्जून करावी. ती का करावी व नित्य स्वाहाकार कशासाठी असतो याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर चला आपण बघूया. तर नित्य स्वाहाकार म्हणजे सप्ताह काळात सर्व अधिष्ठित देवी देवतांना आपण त्यावेळेला आपण अधिष्ठित करत असतो, म्हणजे स्थापित करत असतो. नित्य स्वाहाकार म्हणजेच आपण स्थापित असलेल्या देवतांचं नामस्मरण त्या मंत्राद्वारे केलं जाणारं हवन म्हणजे नित्य स्वाहाकार होय. आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणतो, यज्ञकुंडात ती सामग्री जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण त्या देवतेला अन्न म्हणजे अन्न भरवत असतो. तेव्हा परमेश्वर अन्न ग्रहण करत असतो. प्रत्येक मनुष्याचं प्रश्न सुटावेत म्हणून देवतांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यांना नैवेद्य अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे. अशी संधी आपल्याला नित्य स्वाहाकाराच्या माध्यमातून आपल्याकडून ती सेवा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून ती करून घेत असतात. नित्य स्वाहाकार हा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा गुरुचरित्राचं पारायण करणं महत्त्वाचं आहे, जेवढी प्रहराची सेवा महत्त्वाची आहे तेवढाच महत्त्वाचा नित्य स्वाहाकार आहे. आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना मौन धारण करत असतो. मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे, तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलायचं नाही आहे, केवळ आवश्यक तितकंच बोलायचं आहे. स्वामी सेवेकऱ्यांसाठी आवश्यक बोलणं म्हणजेच लोकांना स्वामी महाराजांच्या बाबतीत समजून सांगणं आहे. एवढंच आपल्याला बोलायचं आहे की स्वामी महाराजांची ज्यांना माहिती नाही असं तर कोणीच नाही आहे. आता प्रत्येकाला स्वामी महाराज हे माहीत आहेत. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये प्रत्येक सेवेकरी आलेला आहे, पण जर कोणी नसतील तर त्यांना आणण्याचं काम आपलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण आता आपल्या सप्ताहाचा जो काही आत्मा आहे तो म्हणजे आपली प्रहराची सेवा. प्रहर सेवा ही जर नाही केली तर तुम्ही केलेली कुठलीही सेवा, कुठलाही पारायण, जे गुरुचरित्राचं पारायण आहे, दत्त जयंतीच्या वेळेला जेव्हा सप्ताह असतो त्या काळात प्रहराची सेवा ही आवर्जून दिली जाते, केली जाते. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जे गुरुचरित्राचं पारायण होणार आहे त्या दरम्यान देखील प्रहराची सेवा ही प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रहर सेवा करत असताना त्या सेवेसाठी 2 सेवेकरी असतात. 2 वीणावादन करत असतात. 2 सेवेकरी त्या ठिकाणी जपमाळ घेऊन जप करत असतात आणि 2 सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचं पठण वाचन करत असतात. आणि पूर्ण सप्ताहात या सेवेत कुठल्याही प्रकारचा खंड नसतो. ही सेवा अखंडित असते. प्रहर सेवा ही सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत भगिनी म्हणजे महिला सेवेकरी करत असतात व रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवा करत असतात. प्रत्येक सेवेकऱ्याला हा चान्स मिळतो. प्रत्येक सेवेकरी या प्रहर सेवेसाठी आतुरतेने वाट बघत असतो की या सेवेकऱ्यानंतर आता मला ही सेवा कधी मिळणार. कारण प्रत्येकजण किती वेळ घेतो माहीत नाही. प्रत्येकाला
आपापली इच्छा, कोणी अर्धा तास घेतं, कोणी 1 तास घेतं, कोणी 2 तास घेतं, कोणी जास्त वेळ घेतं, पण प्रत्येकाला ही सेवा मिळावी यासाठी अर्धा तास प्रत्येक सेवेकऱ्याला देण्यात येतो. पण कठीण वेळेस जेव्हा प्रहर सेवा करणे महत्त्वाचे असते, म्हणजे कोणती कठीण वेळ असते, दुपारी 12 ते 4 हा कालावधी, ह्या कालावधीमध्ये जी प्रहर सेवा असते त्यावेळेला शक्यतो केंद्रामध्ये, मठामध्ये सेवेकरी खूप कमी प्रमाणात असतात आणि त्या दरम्यानचा जो काळ असतो तो आळस वगैरे, आपण मनुष्य आहोत, आपण काही असं नाही की आपल्याला आळस येणार नाही, आपल्याला झोप येणार नाही, आपण जे म्हणतो आपल्याला कंटाळा येणार नाही, असं होत नाही. ही दुपारी 12 ते 4ची वेळ खूप कठीण जात असते प्रत्येक प्रहरेकरीला, आणि रात्री 12 ते 4ची वेळ, ह्या 2 वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 2 वेळेमध्ये जर तुम्ही प्रहर सेवा एकदम छान प्रकारे केली तर तुम्हाला त्याचा अनुभव देखील मिळणार आहे. या कठीण वेळेमध्ये प्रहर करायचा असतो, कारण कठीण समय कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असतं. दुपारी 12 ते 4च्या माध्यमातून कठीण वेळेस म्हणजे झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतो, आणि त्या पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो, आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर सेवेकऱ्याला मिळत असतो. या वेळेत बऱ्याच लोकांना स्वामी समक्ष दिसत असतात, स्वामी दर्शन देतात रात्री 12 ते 4च्या दरम्यान. जे स्वामी सेवेकऱ्यांनी अगदी आपलं मन शुद्ध मनाने स्वामींची प्रहर सेवा केलेली आहे, त्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला याची अनुभूती आलेली आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल की मला स्वामींचं दर्शन व्हावं, मला प्रहर सेवा ही तेवढीच कळकळीने त्या माणसाने केली पाहिजे असं मला वाटतं. आणि ही सेवा करत असताना या प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधलं जात असतं. म्हणजे आपण त्यावेळेला स्वामींना आपली ज्या काही अडचणी असतील, काय जे असेल, माझ्याकडून कुठली सेवा कशी कोणत्या माध्यमातून करून घ्या, असं जर आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला स्वामी आपलं ऐकतात आणि आपल्या अडचणी दूर होतात. आपल्याकडून जी सेवा आपल्यासाठी योग्य आहे ती सेवा आपल्याकडून स्वामी महाराज करून घेतात. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट आणि वेळेस ज्या प्रहराची सेवा करून घेतात ना, त्या प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपल्याला महाराज ते व्याजासकट जो वेळ आपण त्या प्रहराच्या वेळेला, जेवढा वेळ आपण त्या वेळेला आपण प्रहरेकरी म्हणून होतो, त्यावेळेस महाराज व्याजासकट आपला वेळ, आपलं संरक्षण आपल्याला परत करत असतात. महाराज कोणाचंही ऋण स्वतःवर ठेवत नाही. ज्या वेळेला तुम्ही सेवा करता त्याच्या बदल्यात महाराज तुम्हाला दुपटी तिपटीनं देत असतात. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास, आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, जे काय दुःख आहे ते नष्ट करण्याचं काम स्वामी महाराज आपल्याकडून करून घेत असतात. आणि त्यामुळे प्रहर सेवेने सप्ताह काळात फक्त पारायण केलं पण प्रहराची जर सेवाच केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा अपूर्ण समजली जाते. त्यामुळे सप्ताह काळामध्ये पारायण केलं तर प्रहराची सेवा ही किमान अर्धा तास तरी प्रत्येक सेवेकऱ्याला मिळायलाच हवी. प्रहर सेवा करताना कोणीही बोलायचं नाही आहे, आणि सेवेला बसलेल्या सेवेकऱ्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. त्याचं पाणी मागाल, त्याची माळ मागाल, काही ना काहीतरी असतं बघा. महिला वर्गांचं हे असतं की प्रत्येक वेळेला काहीतरी घरातली गोष्ट डोक्यात येते, मग ती गोष्ट त्या ठिकाणी बोलल्या जाते. पण हे काहीच करायचं नाही आहे. प्रहर सेवा करत असताना मौन बाळगायचं, फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं, आणि पूर्णपणे आपण तिथे शारीरिक मानसिकरित्या तिथं आपण स्वामींच्या सेवेला हजर राहायचं आहे प्रहर सेवा करत असताना. आणि प्रहर सेवेत जेव्हा नवीन व्यक्ती आपल्याला सेवेला बसवायचा असतो तेव्हा तिला लगेच हाक नाही मारायची की बाबा ये बस, आता तू ये प्रहरेला. तसं नसतं. प्रहर सेवेत नवीन व्यक्तीला, तुम्हाला वाटत असेल ना की मला आता एवढाच वेळ करायचा आहे, त्या व्यक्तीला तुम्ही सांगून ठेवायचं का आता माझ्या एवढा वेळ मी थांबणार आहे, त्या वेळेनंतर तू तिथं हजर राहा. म्हणजे मी तुला फक्त इशारा करेल की तू इकडे ये, तू त्या वेळेला तिथं येऊन उभं राहा आणि माझ्याकडून
प्रहर सेवा तुझ्याकडे घे. प्रहर बदलताना आपल्याला बोलायचं अजिबात नाही. मौन धारण करायचे. हातवारे करून तुम्ही बोलू शकता. स्वामींना तळमळीने मनोभावे तुम्ही हाक मारा. तळमळीने त्यांची सेवा करा. तर बघा, स्वामी महाराज तुमच्यासाठी कायम तिथे हजर असतील. सप्ताहकाळात आपल्याला प्रत्येक आध्यात्मिक सेवा ही आपल्याकडून खूप चांगल्या प्रकारे होते. त्यावेळेला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही दररोज करा. स्वामीचरित्र सारामृताचं पठण तुम्ही करा. तुम्ही अखंडित नामस्मरण करा. त्यानंतर तुम्ही प्रहर सेवाही करा. नित्य स्वाहाकार करा. या सप्ताहकाळात तुम्हाला तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढं तुमचं परमभाग्य. त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं माहिती का, रिनोव्हेशन असतं हे प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचण आहे. आपण सतत स्वामींकडे काही ना काही मागत असतो. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी स्वामींकडे आला आहे असं माझं म्हणणं आहे. कारण प्रत्येकाला सुख हवं आहे, आनंद हवा आहे, शांती हवी आहे. स्वामी महाराज पण हवेत, लक्ष्मी पण हवी आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहिजे. त्यासाठीच प्रत्येकजण आपल्या संसारासाठी तळमळीने स्वामीसेवा ही करत असतो. आपल्या गरजा ह्या खूप आहेत आणि त्याप्रमाणे आपण खूप काही मागत राहतो देवाकडे, की हे दे, ते दे, ते दे, हे केलं की मी ते करीन, ते केलं की मी हे करीन. पण त्याच प्रकारे तुम्ही जसं म्हणता ना, की तुम्ही स्वामींकडे तुम्हाला मागायची पण गरज पडणार नाही. ज्या वेळेला तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात कराल ना, जेव्हा गुरुचरित्र पारायण कराल, प्रहर सेवा कराल, त्यावेळेला आणि सर्वात महत्त्वाचं सामूहिक आरत्या ज्या आपण जर केल्या ना, तर आपले 99% प्रश्न हे सुटलेले असतील. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यांनी सामूहिक आरतीला हजर होणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपलं जे अकाउंट आहे ते कायम भरलेलं असावं. यासाठी अकाउंट कोणतं? सेवेचं. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना, की आता मी ही सेवा केली तर मला फार छान वाटतं आहे. तर ते छान वाटण्यासाठी, तो आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला सतत सेवा करावी लागणार आहे. स्वामींची सेवा करा, स्वामींचे सेवेकरी व्हा. आणि या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, की प्रहर सेवा ही स्वामी सेवा तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या जीवनात त्याचं हे गाठ बांधून घ्या, की मला स्वामींची सेवा करायची, मला गुरुचरित्राचं पारायण करायचं, मला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं, मला सतत स्वामींच्या छायेत राहायचं आहे. तर यासाठी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायण करा आणि प्रहर सेवा, नित्यस्वाहाकार ह्या गोष्टी सर्वांनी करा. आणि सामूहिक आरती ही आवर्जून प्रत्येक सेवेकऱ्यांनी केलीच पाहिजे. सर्वांना ही छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.